हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तसेच जर तुम्ही कर्जमाफीची देखील प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी तसेच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री असतील तसेच राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या घोषणा झाल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता पैसे तर जमा होणार आहेत हे तर समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, हे सर्व काही जाणून घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होईल, परंतु तसं झालं नाही। फक्त PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। आता काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लवकरच जमा होऊ शकला नसला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पैसे कधी जमा होणार हे या ठिकाणी समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खरं तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील देण्याची वेळ आली आहे। खरं तर हा जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आहे हा खरं तर मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला आणि सध्या जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा देखील हप्ता जमा होण्याची वेळ आली आहे। त्यानुसार शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील कधी जमा होणार याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे। तसेच कर्जमाफी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, असं जर वाटत असेल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आणि कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तसेच कर्जमाफीचे पैसे कधीपर्यंत जमा होतील हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, या ठिकाणी आपण ती अपडेट समजून घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल आणि गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवरती बँकेचा एखादा मेसेज आला आहे का, किंवा कर्जमाफी कधी होणार या चिंतेमध्ये तुम्ही आहात का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी
कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने सुरू केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चे काम आता अत्यंत वेगाने सुरू झाले आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवरती मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कर्जमाफी संदर्भातील मेसेज हे शेतकऱ्यांना येऊ लागले आहेत। बघा, तुम्हाला देखील जर मोबाईलवरती कर्जमाफीचा मेसेज आला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। तसेच जर कर्जमाफीचा मेसेज आला नसेल तरी काळजी करण्याची काहीच गरज नाही, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। बघा, मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य शासनाने सुरू केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चे काम आता अत्यंत वेगाने सुरू झाले आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवरती मेसेज येण्यास देखील सुरुवात झाली आहे। बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे आणि जर अद्याप देखील तुम्हाला मेसेज आला नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, लवकरच तुमच्या देखील मोबाईलवरती कर्जमाफीचा मेसेज येईल। पण थांबा, आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा मेसेज येण्यास सुरुवात झाली असली तरी हा मेसेज नेमका काय आहे? मेसेज आला म्हणजे कर्ज पूर्ण माफ झालं का? तसेच ज्यांना मेसेज आला नाही त्यांनी काय करायचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफी योजनेचे नेमके नियम काय आहेत? कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत आणि 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी कशी मिळणार आहे? कर्जमाफीचे पैसे कधीपर्यंत जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच की कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमची कर्जमाफीची सुवर्ण संधी हुकू शकते। त्यामुळे फक्त काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला समजणार आहे। जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की सध्या शेतकऱ्यांना नक्की कोणते मेसेज येत आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे मेसेज आले आहेत आणि ज्या देखील शेतकऱ्यांना हे कर्जमाफीचे मेसेज आले नसतील तर अशा शेतकऱ्यांना देखील लवकरच मेसेज येतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली, परंतु हे मेसेज नक्की काय आहेत, कोणते आहेत हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून, मग त्या जिल्हा मध्यवर्ती बँका असोत, राष्ट्रीयकृत बँका असो किंवा ग्रामीण बँका असो, तसेच अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे, तर अशा कर्जदार शेतकऱ्यांना आता बँकेकडून मेसेज पाठवले जात आहेत। या मेसेजमध्ये साधारणपणे असं लिहिलं जात आहे की राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आमच्या बँकेकडे तुमचे कर्ज खाते उपलब्ध आहे। तुम्ही या योजनेच्या प्राथमिक प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहात। अधिक माहितीसाठी आणि तुमच्या कर्ज खात्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा। तर अशा पद्धतीचे मेसेज शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झाली आहे। कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज आले नसतील तर लवकरच येतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि या मेसेजमध्ये काय सांगितलं जात आहे ते मी पुन्हा एकदा वाचून सांगत आहे। बघा, सध्या जे कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे तर यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा,
राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आमच्या बँकेकडे तुमचे कर्ज खाते उपलब्ध आहे. तुम्ही या योजनेच्या प्राथमिक प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहात. अधिक माहितीसाठी आणि तुमच्या कर्ज खात्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा. अशा पद्धतीचे मेसेज आता शेतकऱ्यांना येण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आता हा मेसेज येण्यामागचं कारण काय तर बघा, बँकांकडे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असतो. शासनाला कर्जमाफीची यादी अंतिम करण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा गोळा करायचा आहे. त्यामुळे बँका आता सक्रिय झाल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर गाफील राहू नका. तुम्हाला तातडीने काही पावले उचलायची आहेत. बघा, ज्या देखील शेतकऱ्यांना असे मेसेज आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे हे समजून घेऊयात. आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नसतील तर अशा देखील शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ते देखील समजून घेणार आहोत. आता बघा, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील असे मेसेज आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, मेसेज आल्यानंतर सर्वात आधी तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जा. बँकेच्या शाखेमध्ये गेल्यानंतर मॅनेजर किंवा क्लर्कला भेटा आणि विचारा की तुमचे कर्ज खाते कोणत्या प्रवर्गामध्ये मोडते. म्हणजेच की तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहात का, तसेच तुमचे कर्ज खाते थकीत झाले आहे का, त्याचबरोबर तुमचे खाते NPA नॉन फार्मिंग असेट म्हणजेच की बुडीत खात्यामध्ये गेले आहे का हे तुम्ही त्या ठिकाणी तपासून घ्या. म्हणजेच की त्या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर मॅनेजर किंवा क्लर्कला भेटा आणि विचारा की तुमचे कर्ज खाते कोणत्या प्रवर्गामध्ये मोडते. म्हणजेच की मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहात का, तुमचे कर्ज खाते थकीत झाले आहे का, तसेच तुमचे खाते NPA नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच की बुडीत खात्यामध्ये गेले आहे का ते त्या ठिकाणी तुम्ही विचारून घ्या. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता कर्जमाफीचा थेट लाभ मिळवण्यासाठी तुमचा फार्मर ID तयार असणे आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर बँकेमध्ये आधार KYC अपूर्ण असेल तर ती लगेच करून घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो. बघा, कर्जमाफीचा थेट लाभ मिळण्यासाठी तुमचा फार्मर ID तयार असणे आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर बँकेमध्ये गेल्यानंतर तुमचा आधार तसेच KYC अपूर्ण असेल तर ती बँकेमध्ये जाऊन लगेच पूर्ण करून घ्या. कारण की तुमची KYC पूर्ण असेल, जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, जर तुमचा फार्मर ID तयार असेल तरच मग तुमची कर्जमाफी होईल. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे कर्ज जास्त असेल किंवा जुने असेल तर बँका त्यांना वन टाईम सेटलमेंट म्हणजेच की OTS योजनेचा पर्याय सुचवू शकते. याबद्दलही बँकेकडून तुम्ही सविस्तर माहिती घ्या. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बँकेमध्ये गेल्यानंतर कर्जमाफी संदर्भातील तुम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमची KYC अपूर्ण असेल तर KYC करा. तसेच फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. या बाबींची, या कामांची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी आता वळूयात. बघा, जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे, या योजनेचे नियम काय आहेत, म्हणजेच की आता कर्जमाफी योजनेचे नियम काय आहेत आणि कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता शेतकरी मित्रांनो बघा, बँकेत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे तर समजलं असेल. मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, बँकेत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बँकेत गेल्यानंतर मॅनेजर किंवा क्लर्कला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुमचे कर्ज खाते कोणत्या प्रवर्गामध्ये मोडते ते तुम्ही म्हणजेच की जाणून घेऊ शकता. तसेच कर्जमाफी संदर्भातील अजून काही माहिती तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये गेल्यानंतर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी
फार्मर आय डी असणं आवश्यक आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करून घ्या। तसेच ज्या देखील शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक करा। तसेच ज्या देखील शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करून घ्या। तर हे कामे करणं अत्यंत आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, बँकेमध्ये गेल्यानंतर कोणकोणते कामे करायची, काय करायचं तुम्हाला आता या ठिकाणी समजलं असेल। आता त्यानंतर ही जी कर्जमाफी होणार आहे तर ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील बघणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, शासनाच्या धोरणानुसार या कर्जमाफी योजनेचे काही प्रमुख निकष असण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, ही जी कर्जमाफी योजना आहे ही प्रामुख्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठीच लागू असणार आहे। म्हणजेच की ही जी कर्जमुक्ती योजना आहे ही फक्त या ठिकाणी पीक कर्जासाठी आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। तसेच शेतकरी मित्रांनो, यापूर्वीच्या योजनांप्रमाणेच या योजनेमध्येही 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ होणार आहे। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल। त्याचबरोबर जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा, सरकारी नोकरीमध्ये असणारे किंवा मोठे पेन्शनधारक जे शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। तसेच जे शेतकरी आयकर भरत असतील म्हणजेच की इन्कम टॅक्स भरत असतील तर अशा शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी होणार नाही। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जसे की आमदार, खासदार किंवा मोठ्या सहकारी संस्थांचे संचालक असतील अशांची देखील कर्जमाफी होणार नाही। आता नेमकी कर्जमाफी कोणाची होणार तर शेतकरी मित्रांनो बघा, सर्वसामान्य गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे, सर्वसामान्य शेतकरी असतील, गरीब शेतकरी असतील, ज्यांना खरंच या ठिकाणी कर्जमाफीची गरज असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी माहिती समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल। तसेच सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकरी बांधव आता असं विचारत आहेत की माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला मेसेज आला पण मला अजून कर्जमाफी संदर्भातील मेसेज आला नाही, मग माझं कर्ज माफ होणार का? तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अद्याप देखील कर्जमाफी संदर्भातील मेसेज आला नसेल तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की मेसेज न येण्याची काही तांत्रिक कारणे असू शकतात। तुमचा चालू मोबाईल नंबर बँकेमध्ये अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या। त्याचबरोबर सध्या जो मेसेज येत आहे तो टप्प्याटप्प्याने येत आहे, म्हणजेच की बँका टप्प्याटप्प्याने मेसेज पाठवत आहेत, त्यामुळे तुम्हाला मेसेज यायला काही दिवस उशीर लागू शकतो। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील अद्याप देखील कोणताच मेसेज आला नसेल तर येत्या काही दिवसामध्ये मेसेज येईल, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर मेसेज आलाच नाही तर तरीही तुम्ही स्वतःहून तुमच्या बँकेमध्ये जा, तिथे तुमचा 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक घेऊन जा आणि तुमचे नाव कर्जमाफीच्या प्राथमिक यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घ्या। बँकेमध्ये आपला मोबाईल नंबर आवर्जून नोंदवून घ्या, जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला थेट मोबाईलवरती बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे। बँकांकडून मेसेज येणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे, ही पहिली पायरी आहे। आता तुमची जबाबदारी आहे की बँकेमध्ये जाऊन आपले खाते आणि कागदपत्रे वेळेमध्ये तपासून घ्या। म्हणजेच की आता शेतकऱ्यांना या ठिकाणी बँकेमध्ये बोलावले जात आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बँकेचा मेसेज आला का आम्हाला नक्की कळवा। म्हणजेच की या ठिकाणी तुमचं कर्ज किती आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम देखील जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो बघा, सध्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून
समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीची रक्कम या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफीचे पैसे देखील जमा होणार आहेत, परंतु या कर्जमाफीसाठी आपण स्वतः पात्र आहोत का नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID तयार केला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID तयार करून घ्या। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक करा, तसेच मोबाईल नंबर देखील आधार कार्डशी लिंक करून घ्या। हे सर्व कामे करणं अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। लवकरच कर्जमाफीचे देखील पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता आपण त्या मुख्य प्रश्नाचा उलगडा करूया, ज्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। बघा, कृषी पुरस्काराचा कार्यक्रम आता फायनल झाला आहे। 1 जुलै या दिवशी कृषी दिन आहे आणि याच मुहूर्तावरती कृषी पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी फायनल करण्यामध्ये आला आहे। राज्यपालांचे आमंत्रणही निश्चित झाले आहे, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं काय, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे। शेतकरी मित्रांनो, खरी शोकांतिका अशी आहे की या मोठ्या कार्यक्रमाला आता अवघे काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। म्हणजेच की बघा, 1 जुलै या दिवशी काय आहे तर कृषी दिन आहे आणि याच कृषी दिनाच्या मुहूर्तावरती कृषी पुरस्काराचा कार्यक्रम फायनल करण्यामध्ये आलेला आहे। आता या कार्यक्रमाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि कोणत्याही सरकारी योजनेचा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निधी वितरण मंजुरी मिळणे अत्यंत आवश्यक असते। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर सरकारने आधी तो पैसा बँक खात्यामध्ये सोडण्यासाठी अधिकृत जार काढणे हे गरजेचे असते। परंतु अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे अद्याप देखील कृषी विभागाकडून किंवा राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेल्या या निधीला मंजुरी देण्यामध्ये आली नाही। तसेच कृषी विभागाच्या अधिकृत पातळीवर या हप्ता वितरणासंदर्भात कोणतीही स्पष्ट हालचाल किंवा नवीन अपडेट समोर आली नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 2 हप्ते थकीत आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता थकीत आहे। खरं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दोन्ही हप्ते जमा झाले नाहीत। त्यामुळे कमीत कमी 1 हप्ता तरी या पेरणीच्या काळामध्ये मिळावा अशी तीव्र मागणी शेतकरी संघटना आणि स्वतः शेतकरी करत आहेत। बघा, आता पाऊस देखील मान्सून देखील सक्रिय झाला आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये आता या ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे आणि शेतकरी देखील पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत आणि अशा येणं गरजेच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा एक तरी हप्ता खात्यावरती जमा झाला पाहिजे अशी मागणी आता या ठिकाणी शेतकरी करत आहेत। पण सरकारच्या या संत कारभारामुळे आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की पुरस्कार सोहळा तर थाटामाटामध्ये होईल। 1 जुलै या दिवशी कृषी दिनाच्या मुहूर्तावरती या ठिकाणी पुरस्कार सोहळा तर थाटामाटामध्ये होईल, पण सामान्य शेतकऱ्याच्या पदरामध्ये हक्काचा हप्ता पडणार का नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। शेतकरी मित्रांनो, सद्यस्थिती पाहता कृषी पुरस्कारांचे वितरण निश्चित झाले आहे, तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच दिवशी मिळणार का नाही यावरती अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे। जर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारने तातडीने निधी मंजूर केला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। कृषी विभागाकडून किंवा शासनाकडून या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय GR किंवा पक्की माहिती जशी येईल तशी मी तुम्हाला या ठिकाणी कळवेल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा, अद्याप देखील सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच अधिकृतपणे घोषणा केली नाही, परंतु एक या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। कोणती शक्यता तर बघा शेतकरी मित्रांनो, 1 जुलै या दिवशी आहे कृषी दिन आणि याच कृषी दिनाच्या मुहूर्तावरती
नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे। कारण की 1 जुलै या दिवशी कृषी दिन असून याच कृषी दिनाच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने एक कार्यक्रम आयोजित केला आहे, म्हणजेच की पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे। आणि याच कार्यक्रमादरम्यान म्हणजेच की 1 जुलै या दिवशी कृषी दिनाच्या मुहूर्तावरती राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु या संदर्भात सरकारने अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही। जर सरकारने येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात अधिकृतपणे घोषणा केली आणि निधी वाटपासाठी जर मंजुरी दिली तर मग 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का नाही या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। परंतु काही न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता तर जमा होईलच, परंतु हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असायला पाहिजे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करावी। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्यावा। बघा, 1 जुलै या दिवशी कृषी दिन आहे आणि याच मुहूर्तावरती कृषी पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आला असून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने अद्याप देखील अधिकृत घोषणा केली नसली तरी सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार 1 जुलै या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला तर नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। कारण की सध्या देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज आहे आणि ऐन गरजेच्या वेळी जर पैसे जमा होत असतील तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। तर अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेसंदर्भातील हे देखील अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। बघा, राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे। इतकंच नाही तर प्रति हेक्टरी 22,500 रुपयांच्या दराने ही मदत दिली जाणार आहे। यासोबतच कोकणातील आणि इतर भागातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा फळ पीक विम्याची शेकडो कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झाली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आता नुकसान भरपाई संदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर पीक विमा कधी जमा होणार, किती जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती समजेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।